नगरपालिकेची निवडणूक लागण्यापूर्वी जे प्रशासन व इचलकरंजीतील आमदार यांनी एकत्रित मिळून ज्यावेळेला या रस्ता करत असताना 12 कोटीचं टेंडर ज्यावेळेला या रस्त्याचं ज्यावेळेला त्यांनी काढलं त्यावेळेला बघायला गेलं तर पूर्वी ज्यावेळेला ड्रेनेजची पाईपलाईन ज्यावेळेला इथनं झालेली मला वाटतं मजलेवाडीसनं आलेली पाईपलाईन पाण्याची जी होती ती लाईन आलेली होती त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये पाईपलाईन टाकत असताना पाईपलाईन करून परत त्याच्यावर पॅचवर्क करायचं अशा पद्धतीचं टेंडर पूर्वीच्या मक्तेदाराला हे दिलेलं होतं. या गोष्टीची कल्पना असतानासुद्धा त्या पूर्वीच्या मक्तेदारांना जर पाणीची पाईपलाईन टाकल्यानंतर जर तो मक्तेदार जर पॅचवर्क करून देणार असेल तर आत्ता जो घाट त्यांनी घातलेला आहे की 5 कोटी महासत्ता चौकापर्यंत व तिथून पुढं 1.5 ते 2 कोटीपर्यंत म्हणजे 7 कोटी रुपयाचं हे टेंडर त्यांनी आता नंतर काढण्याचं कारण काय की इचलकरंजी जनतेला वेठीस धरायचं काम व स्वतःच्या खिशात पैसे जावत ह्यासाठी जाणीवपूर्वक काम आता इथंपर्यंत आणायचं आणि त्या मक्तेदाराला हाताशी धरून घेऊन नगरपालिकेमध्ये करार द्यायचं की हे काम पुढचं पॅचवर्क होत नाही तोपर्यंत मी काम करत नाही. ह्याचा अर्थ काय मग पूर्वी त्याला टेंडर देत असताना त्या गोष्टीची पूर्ण पहिला कल्पना अशा पद्धतीचं आहे. याच्यापूर्वी झालेली जी कामं होती त्या कामाची पॅचवर्क ज्या पूर्वीच्या मक्तेदारांच्याकडनं करून घेणं गरजेचं होतं त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या होत्या. तरीसुद्धा त्या गोष्टी असताना परत तुम्ही आता नव्यानं दराचं 7-7 कोटीचं जर टेंडर काढून घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही मक्तेदाराला हा जवळीक करून अशा पद्धतीचं जर काम करत असाल आणि जनतेचा असं पैसा सगळा लुबाडायचं काम जर या नेते मंडळी जर करत असतील तर ह्या लोकांना आज कोणीतरी जनतेने सगळे एकत्रित घेऊन यांना जाब विचारणं गरजेचं आहे. आज ह्याच्या अगोदर देखील नगरपालिकेचे इलेक्शन कित्येक वेळा झालेले आहेत पण सत्ताधारी पक्षाकडनं ज्या वेळेला ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटायचं काम ज्यावेळेला करायचं त्यावेळेला जनतेच्या दोरावर ज्यावेळेला आम्हाला जे शिवशाहू आघाडीचे आम्हाला जे 18 नगरसेवकांना जे तुम्ही निवडून द्यायचं काम जे केलेलं आहे त्या जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीनं जर कोण खात असतील तर त्याला 100% आवाज उठवायचं काम आम्ही शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे नगरसेवक आज ठिकाणी आम्ही सक्षम आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आहे. आज हे 7 कोटीचं तुम्हाला सांगतो हे टेंडर एक्स्ट्रा काढणार हे देखील त्यांच्यात जाणार आणि आत्ता जे 12 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे ते टेंडर जे काढत असताना त्या कामामध्ये जे नमूद असलेल्या ज्या गोष्टी होत्या तुम्हाला सांगतो की 6 इंचीची जी खुदाई मध्यभागी करायची होती आणि कडाला बाँड्रीला मला वाटतं 1.5 इंचीची 1.5 फूट त्यावेळेला ते काम खुदाई करायला पाहिजे. त्या पद्धतीने ते खुदाई काम त्यांनी केलेलं नाही ते देखील त्या पद्धतीने तसंच त्यांनी जाणीवपूर्वक हे केलेलं. त्याच्यामुळे जे ज्या सळ्या वापरण्यात आलेल्या त्याच्यामध्ये ते सळ्या वापरत असताना त्याच्यामध्ये बाबा त्याला गंज वगैरे लागू नये म्हणून त्या कोटिंगच्या सळ्या वापरणं त्यावेळेला गरजेचं होतं. त्या देखील आता सळ्या बघितल्यानंतर ठराविक ठिकाणी आपणाला निदर्शनात झालं की त्या सळ्या रेग्युलर ज्या सळ्या होत्या त्याच पद्धतीने वापरण्यात आलेल्या आहे. मग हे अंदाधुंद कारभार जर अशा पद्धतीने चालत असेल तर ह्या गोष्टीला जबाबदार प्रशासन आहे की नाही की सगळ्या गोष्टी करायचं मक्तेदार करतोय मक्तेदार अतोनात पद्धतीनं जर पैसे यांच्या घरातने प्रत्येक नेते मंडळीला सत्ताधाऱ्याने नेऊन द्यायचं काम करतोय या प्रशासनाला द्यायचं काम करतोय म्हणून जनतेचा पैसा कसा पाहिजे तसा उभारणार काय नाही. तर ह्या गोष्टीसाठी आता इथून पुढं जेवढं नगरसेवक म्हणून आम्ही जेवढं जागरूकता आहे तेवढं तुम्हाला सांगतो की पब्लिक जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.